तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी बघायला मिळते। लालबागमध्ये भाजपच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपकडून बदल घडवणाऱ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। आमदार अजय चौधरींच्या शेवटीत भाजपनं ही दहीहंडी उभारलेली आहे। बालेकिल्ल्यामध्ये भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे। मी सध्या शिवडी मतदारसंघामध्ये आहे, जिथे आमदार अजय चौधरी हे ठाकरे गटाकडून प्रतिनिधित्व करतात। मात्र भाजपचं जे शक्ती प्रदर्शन आहे या शिवडी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे। तुम्ही समोर दृश्यामध्ये पाहू शकता, कमळाच्या स्वरूपामध्ये जे की भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आहे त्या स्वरूपामध्ये दहीहंडी बनवण्यात आलेली आहे। शिवडी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। आमदार अजय चौधरी ठाकरे गटाकडून शिवडीचे आमदार आहेत। मात्र भाजपची जी आहे आगामी विधानसभेची मोर्चे बांधणी कुठेतर दहीहंडीमधून बघायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीचे कटआउट्स असतील, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कटआउट्स इथे पाहायला मिळत आहेत। आणि कमळाच्या स्वरूपामध्ये दहीहंडी जी आहे ती इथं कुठेतरी सिंबॉलिक विधानसभेची जी रणनीती आहे भाजपची ती आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोहन सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई।